हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी संध्या सोनवणे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आम्ही चाललोय भाजी आणायला. संडेचं रुटीन आहे हा आमचा. आता मी आणि मिस्टर दोघं जण आम्ही चाललोय भाजी आणायला. इकडे 2 दिवस खूप पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण पण खूप चेंज झालंय. आज तेवढा कडक ऊन पडलाय आणि मी आणि मिस्टर भाजी आणायला चाललोय. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि ईदच्या पण शुभेच्छा. माझ्याकडून थोडं लेट झालं आहे. आता आम्ही इथे पोचले भाजी आणायला. ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्याच गोष्टी भेटते, एकाच ठिकाणी सगळं भेटतं. डॉक्टरसुद्धा आहेत, मेडिकल आहेत, पार्लरसुद्धा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ग्रोसरी पण आहे. आम्ही इथेच भाजी आणायला येतो. इथे आठवड्याचे बाजार पण भरतात, मंगळवार ते शनिवारपर्यंत. पण आम्ही रविवारची सुट्टी असल्यामुळे एकाच दिवशी सगळ्या भाज्या घेऊन येतो. ह्या दुकानात सगळंच भेटतं, भाजी पण आणि असं बाहेरचं पण सगळ्याच गोष्टी भेटतात. आता सर्व भाज्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून झालेल्या आहेत. इथे माझी भाजीची तयारी चालू आहे. मी आता सोयाबीनची भाजी करत आहे. त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, एक टॅमॅटो, कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि मी थोडेसे काजू पण घेतलेत. काजू घेतल्यावर थोडी ग्रेव्ही पण घट्ट होते आणि थोडेसे लसूणसुद्धा घेतलेत. सगळं व्यवस्थित कापून आता मी तेलामध्ये थोडेसे फ्राय करणार आहे. इथे माझा मसाला तयार झालेला आहे आणि मी आता मिक्सरच्या भांड्यात सगळा मसाला घेणार आहे. थोडासा फ्राय करून घेतलेला आहे, जास्त नाही घेतला आहे. आणि त्यात थोडासा थंड पाणी ओतणार आहे. मी आता इथे एकीकडे कुकरला मक्याची कणस ठेवलेली आहेत उकडायला मुलीला खाण्यासाठी आणि एकीकडे मिक्सर लावलेला आहे. इथे माझं वाटण काढून झालेलं आहे.
बारीक केलं एकदम. आणि मी आता फोडणीची तयारी करते. थोडंसं तेल ओतलं आहे त्यात कढईमध्ये आणि थोडंसं बटर टाकलं आहे 1 चमचा फोडणीसाठी. आणि जी ग्रेव्ही केली होती ती मी त्यात तेलामध्ये टाकले आणि थोडंसं हलवून घेणार आहे, चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता मिक्स सगळं करून घेतले आणि मी त्यात मसाले टाकणार आहे. 1 चमचा गरम मसाला, हळद, इथं आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता भांडी घासायची तयारी चालू आहे माझी. आता थोडंसं लेट आहे कारण की एक पिक्चर आम्ही मराठी बघून मी नंतर भांडी घासायला घेतलं आहे. मुक्ताबाईंचं पिक्चर बघितलं, छान होतं ते. आणि आता भांडी घासायला आले. आता भांडी घासते, माझी भांडी घासायची चालू आहे. संध्याकाळचं वातावरण आहे. आता आम्ही बाहेर जायची तयारी चालू आहे. आता इथे मी केस विचारत आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते वातावरण कसं आहे संध्याकाळचं. इथं माझी तुळस आणि इथूनच येतो आपण दरवेळेस.
खाली कलर मारलाय तेव्हा. तुमचं काढू. तिथं आता माझ्या मुलीची शॉपिंग चाललेली आहे. तिला 2 जीन्स घ्यायचे होते आणि टॉप घ्यायचे होते, त्यामुळे ती चॉईस करते आणि आम्ही दोघे अशाच इकडे तिकडे फिरत होतो दोघीजणी. बघत होतं अजून काय काय नवीन आलंय ते. इथं आता आमची शॉपिंग करून झाली. आता आम्ही इकडे आता जेवायला चाललो. उशीर झालेलो आहे, 9:30 वाजल्यामुळे. आमचीला पण पावभाजी खायची होती आणि ते मिस्टर गेले तर माझी पावभाजी आणायला आणि आम्ही टेबलवर बसलो एका साईडला. आज काल ईद होतीमुळे ना संडेला खूप गर्दी होती मॉलमध्ये, ती काय विचारूच नका, एवढी गर्दी. आणि इथे दोघींची मस्ती चालली आता. छोटी आहे माझी, खूप आगाव आहे, मस्ती करतात. आणि त्या साईडला पण दुकानं आहेत आणि खेळायचं सुद्धा आहे त्या साईडला. आणि आम्ही एका साईडला गर्दी असल्यामुळे एका साईडला बसलो होतो. आता आमची पावभाजी आली होती, घेऊन आले होते. पावभाजी सांगितली भाजी खाणार. इथे सियाचा डान्स चालला आहे, गोल गोल फिरण्याचा. तिचं खाऊन झालेलं आणि आता गोल गोल फिरत होती अशीच खाली. आता आम्ही निघालो घरी जायला. पार्किंगमध्ये आहोत आम्ही, गाडीत बसलोय. आता आम्ही घरी निघतोय. आता आमच्या घरचा रस्ता आहे. आता आम्ही घराजवळ आलोय. चला तर मैत्रिणींनो, माझा ब्लॉग हा छोटासा आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि मला कसा वाटला ब्लॉग ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल अजून कसं ब्लॉग बनवायचा आहे व्यवस्थित. चलो मग बाय.